तर चला आज पाहूया आपण मम्मीची रेसिपी। आता मम्मीने माझ्यासाठी आंबाडीची भाजी आणली आहे आणि ती आता वर येते आंबाडीची भाजी घेऊन, कारण मी रूमवरून खूप लेट म्हणजे तिकडेच राहते ना, तर मग तिने माझ्यासाठी आंबाडीची भाजी आणली आहे। बघा आंबाडीची भाजी, ये। सो आता मम्मी आंबाडीची भाजी करणार आहे। सो आपण स्वच्छ पाण्याने आंबाडी धुवून घ्यायची। सो अशी एक आंबाडीची भाजी आपल्याकडे बनणार आहे। सो आंबाडीची भाजी आपण तोडून घेतलेली आहे, तर आपण पानं काढून घ्यायचे। आता स्वच्छ आपण त्याला धुवून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात किंवा कुकरच्या भांड्यात त्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला आंबाडीची भाजी अशी कुकरमध्ये ठेवून त्यात थोडं पाणी घालून आपल्याला ते शिजवायला ठेवायची आहे। त्यानंतर आपण प्रॉपर कुकर लावून घेतला 20 मिनिटासाठी। आता आपल्याला ज्वारी घ्यायची आहे। ज्वारीला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि थोडं पाणी घालून त्याला आता मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्याला दरदरीत पिसून घेऊ। दरदरी झाल्यावर त्याला गाळून घ्यायचं आणि जे वरचं कण्याची ज्वारी आहे ती वेगळी करून घ्यायची। आता आपण एका ह्याच्यात मिरची, लसूण, जिरे याची आपण पेस्ट काढून घेऊ वेगळ्या ह्याच्यात। पेस्ट काढून झाल्यावर आता जी आंबाडी होती आपली कुकरमध्ये त्याचं आपण पूर्ण पाणी काढून घेऊ आणि त्यात थोडं पाणी थोडंसं ॲड करू। ॲड केल्यानंतर आपली जी कण्याची जी ज्वारी होती ती आपण त्यात टाकू। आता त्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये जी पेस्ट केली होती हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आता ती पण टाकू आणि साधारण 15 मिनिटासाठी आपण डबल कुकरला लावू। आता तो कुकर झालेला आहे। आता कुकर झाल्यावर आपण त्याला आता प्रॉपर घालून आणि त्याला मॅश करून घेऊ। हळद, मीठ हे सगळं टाकायचं किंवा आपण तडका पण लावू शकतो। याला मॅश करून याला आपण फोडणी देऊ शकतो वेगळी, किंवा आपण असंही मॅश करून शिजायला ठेवू। आता ही आपली आंबाडीची भाजी आपण याच्यात एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकतो जेव्हा तुम्हाला पतलं करायचं असेल तर। आणि आपली आंबाडीची भाजी आता तयार आहे। हे आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत